नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलं की 2207 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी टेट 2025चा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे. आता ते विद्यार्थी कोणते आहेत आणि का रद्द केलेलं आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब करायला असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरती आणि टी टेट परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2025ला जी टेट म्हणजेच अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतलेली आहे, या परीक्षेतील 2222 विद्यार्थ्यांचा म्हणजेच उमेदवारांचा टेट परीक्षेचा निकाल कायमस्वरूपी रद्द केलेला आहे. त्यामागची काय पार्श्वभूमी आहे तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 याबाबतीत मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्धी निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी सादर केलं आहे. बघा, महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक या ठिकाणी 2025 वगैरे पत्राचा क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर तारीख दिलेली आहे बघा या ठिकाणी पत्राची 28 फेब्रुवारी 2025 व माननीय आयुक्त म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत यांच्या पत्राचा विचार करून 19/3/2025 रोजीच्या पत्राद्वारे तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन या ठिकाणी त्याचा क्रमांक दिला आहे. या संपूर्ण पत्रांचा आणि आदेशांचा विचार करून जी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 नुसार नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025ची जी घेण्यात आलेली आहे. कारण आपल्याला माहीत आहे की टेट परीक्षा ही IBPS कंपनी कंडक्ट करत असते. तर याचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27 मे म्हणजे 27/5/2025 ते 30/5 व 2 जून 2025 ते 5 जून 2025 या दिवसांमध्ये किंवा या कालावधीमध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजन केलेली होती. आता ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन 3 सत्रात म्हणजे बघा जे टेट परीक्षा झालेली आहे ही 8 दिवस चाललेली आहे आणि 8 दिवस म्हणजे 3-3 शिफ्टमध्ये म्हणजे 8-3-24 शिफ्ट एकूण 24 शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आली आहे. आणि या परीक्षेला बघा मित्रांनो, एकूण 2,28,808 विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 विद्यार्थी हे त्या परीक्षेला प्रत्यक्ष बसलेले आहेत म्हणजे प्रत्यक्ष हजर राहिले आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे तर सदर परीक्षेचा जो निकाल आहे तो दिनांक 18 ऑगस्टला म्हणजेच 18 ऑगस्ट 2025ला प्रसिद्ध करण्यात आला होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सदर परीक्षेचा निकाल जो आहे तो 18 ऑगस्ट 2025ला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर BEd परीक्षेचे व DLEd परीक्षेचे अपियर म्हणून ज्या उमेदवारांना बघा या ठिकाणी अपियर उमेदवार जे होते DEd किंवा BEdचे त्यांना ऑनलाईन आवेदन भरले होते. तर ज्यांचा शेवटचा वर्ष आहे DEdला किंवा BEdला त्यांना मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षा देण्याची या ठिकाणी एक संधी दिली होती म्हणजे मुभा दिली होती. आणि त्यानंतर त्यांना विहित मुदतीमध्ये त्यांनी परीक्षा पास करून त्याची मार्कशीट त्यांना अपलोड करण्यासाठी कालावधीसुद्धा दिला होता. तर बघून घेऊया त्या विद्यार्थी व उमेदवारांना शासन शुद्धीपत्रक क्रमांक म्हणजे शासनाच्या निर्णयानुसार दिनांक 2 मे 2025 अन्वये विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो बघा त्यांना जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये ते उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र जे आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. म्हणजे त्यांचा निकाल लागल्यापासून तर 1 महिन्याच्या आत त्यांनी ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर त्यांना जो लिंक ओपन करण्यात आला होता त्याच्यावर ते अपलोड करून ते सादर करणे अनिवार्य होते. त्यानुसार मित्रांनो
या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन 9/9/2025 नुसार म्हणजे 9 सप्टेंबर 2025ला जे प्रसिद्धी निवेदन आले त्या निवेदनानुसार ज्या विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य जे व्हॅलिड असतील ते प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत म्हणजे जो त्यांना 1 महिन्याचा मुदत दिला होता त्या 1 महिन्याच्या मुदतीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयास सादर करण्याबाबत दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. आता ज्या उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत होती या अंतिम मुदतीत ज्यांनी आपले प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांच्याबद्दल बघा. तर त्यानंतर ज्या विद्यार्थी व उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र वा अन्य वैध प्रमाणपत्र या कार्यालयात सादर केले नाही अशा 2537 विद्यार्थी आणि उमेदवारांना दिनांक 20/9/2025 रोजी SMS द्वारे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र वा वैध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली. तर बघा 15 सप्टेंबरला जी मुदत देण्यात आली त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र राज्य परिषदेने एक पाय मागे घेऊन पुन्हा नमता घेऊन त्यांना मेसेज केलं होतं आणि SMS द्वारे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 25 तारखेपर्यंत तुम्ही आपलं प्रमाणपत्र ते आहे ते अपलोड करा किंवा सादर करा. ठीक आहे. तर त्यानंतर बघा तरी पण 2537 विद्यार्थी किंवा उमेदवारांपैकी जे आहे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा प्रमाणपत्र 25/9/2025 पर्यंत सादर न केल्याने निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या 2207 बघा या ठिकाणी म्हणजे एकूण किती उमेदवार होते तर 2537 होते. त्यापैकी 2207 विद्यार्थ्यांनी जे आहे आपले स्वतःचे प्रमाणपत्र सादर केले नाही. म्हणजे याचाच अर्थ आहे की ते DED किंवा BEDच्या अंतिम वर्षाला पास झाले नाही म्हणजेच ते तिकडे उत्तीर्ण नाही झाले. त्यामुळे या ठिकाणी ते प्रमाणपत्र किंवा आपले जे काही गुणपत्रक आहेत ते सादर करू शकले नाही असं या ठिकाणी निश्चित होते. तर अशा 2207 विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करण्यात येत आहे आणि सदर विद्यार्थी उमेदवार यांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि मी तुम्हाला या PDF खाली सुद्धा दाखवतोय की कोणत्या उमेदवारांचा या ठिकाणी निकाल रद्द झालेला आहे. तथापि या बाबतीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंत्या व सद्यस्थितीचा विचार केला जाणार नाही. मग यानंतर जर कोणी शिफारस केली किंवा काही विनंती केली तर त्यांच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. आणि बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अभियोग्यता व बुद्धिमत्ता टेट 2025 यामधील 2207 उमेदवारांचा निकाल रद्दची यादी या ठिकाणी नावं दिली आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांचे आणि इकडे रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे बघा या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण लिस्ट दाखवतोय. तर या ठिकाणी 46 पेजेस आहेत या ठिकाणी बघा आपल्याला. तर या ठिकाणी बघा शेवटचा या ठिकाणी नंबर दिसत आहे 2207 अशा एकंदरीत 2207 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे यांना जी संधी दिली होती त्या संधीचं यांनी सोनं केलेलं नाही आहे. ती गोल्डन अपॉर्च्युनिटी जी होती ती हे गमावून बसलेले आहेत. तर मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.